हरि ओम. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिहृद्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. हरि ओम. आपण 18वा अध्याय बघतो आहोत आणि कालपर्यंत आपण 16व्या श्लोकापर्यंत बघितलं होतं आणि त्यामध्ये माणसानी जी कर्म करायची आहेत त्यामध्ये 5 कारणं अंतर्भूत असतात आणि ती जर शुद्ध असतील तर मोक्षापर्यंत जाता येतं. हा भाग आपण कालपर्यंत पाहिला. आज 18वा अध्याय श्लोक 17 ते 24 आपण बघणार आहोत. इथे वेगवेगळ्या गोष्टींचा आढावा घेतलेला आहे. आपण भूमिकेमध्ये पाहिलं होतं की 18वा अध्याय हा कळसाध्याय आहे आणि इथे संपूर्ण भगवद्गीतेचा आढावा घेतलेला आहे. म्हणजे जे आपण पहिल्या अध्यायापासून पाहत आलो तेच परत या ठिकाणी ज्या अर्जुनाला पहिल्यांदा मोह झाला होता त्याचा मोह निराश झाल्यानंतर पुन्हा भगवंतांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून हे महत्त्वाचं आहे. भ्रमनिरास मोहनिरास झाल्यानंतर त्या गोष्टी जर नीटपणाने कळल्या तर त्या मोक्षाप्रती नेतात हे सांगण्यासाठी. आता 17व्या श्लोकामध्ये अहंकार नसणे म्हणजे काय हे सांगितलेलं आहे किंवा त्या अनहंकाराचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे स्वतःकडे कर्तृत्वाची भावना न ठेवता कर्म करणं म्हणजे काय हे या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. बघूया आता. यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि सैमान् लोकान् न हन्ति न निबध्यते. न हन्ति न निबध्यते. तो कोणाला मारतही नाही आणि त्याला तो स्वतः पापलिप्तही होत नाही किंवा पाप त्याला बंधनकारक होत नाही किंवा तो पापच करत नाही म्हणून ते त्याला बंधनकारक होत नाही. कुणाला? यस्य ज्याच्या मनामध्ये न अहंकृतो भावो मी सगळ्या गोष्टींचा कर्ता आहे असा भाव नसतो, कर्तृत्वाची भावना नसते. बुद्धिर्यस्य न लिप्यते आणि ज्याचा विवेक पापानी किंवा मोहानी लिप्त झालेला नसतो, पाप किंवा मोहापासून अलिप्त असतो. हत्वापि स इमान लोकान या सांसारिक पदार्थांमध्ये सांसारिक लोकांना मारून सुद्धा खरं म्हणजे तो मारत नाहीच, तो फक्त कारण होतो, साधन होतो. कारण ज्याला कुणाला त्यांनी मारलेलं आहे त्याला मारण्याची योजना भगवंताची असते. तो भगवंताच्या कार्य पूर्ण होण्याचं केवळ कारण असतो आणि म्हणून तो त्या पापाने लिप्त होत नाही. आता हे अर्जुनाला यासाठी सांगितलंय की पहिल्याच अध्यायामध्ये विषाद योगामध्ये अर्जुनाने म्हटलं होतं की मी यांना मारणार आहे, मी त्यांना मारणार आहे, मग ते माझे हेन हा मोह त्याचा आता गेलेला आहे आणि आता त्याला हे सांगितलं तर नक्की त्याला पटेल आणि म्हणून मुद्दाम हा इथे त्यांनी भाग या अध्यायामध्ये घेतलेला आहे. यस्य न अहंकृता भावः कर्तृत्व भावना ज्याची गेलेली आहे. बुद्धिर्यस्य न लिप्यते ज्याची बुद्धी सांसारिक पदार्थांमध्ये किंवा अहंकारामध्ये मोहामध्ये लिप्त झालेली नाही. हत्वापि स इमान लोकान या जगात तो त्यांनी कुणाला मारलं तरीही न हन्ति न निबध्यते तो कुणाला मारत नाही आणि त्या पापामध्ये तो बांधला पण जात नाही. आता इथे ज्ञानदेवी काय म्हणते बघूया. तैसे आपण या परवते जो नेणे क्रिया जात तेथ काय लिंपवी बुद्धी ते तयाची ये. आपण या परवते आपणाहून वेगळं जो कर्माला
स्वतःहून वेगळं मानत नाही. कर्म म्हणजेच मी आहे आणि मी म्हणजेच कर्म आहे. त्याच्यामुळे कर्तृत्वाची भावना तिथे शिल्लकच राहत नाही. कर्माला स्वतःहून वेगळे जाणत नाही. तो क्रिया जाता ते नेणे, त्या कर्माने तो आपल्या बुद्धीला तेथ काय लिंपवी, आपल्या बुद्धीला कशाचा लेप देणार? कर्तृत्वाचाच भाव नाही, त्याच्यामुळे फळप्राप्तीचा भाव नाही. मग कर्तृत्वाचाही लेप नाही, फळाचाही लेप नाही, म्हणजे बंधनच त्याला निर्माण होत नाही. म्हणून कार्य करता क्रिया हे स्वरूपची जाहले जया, नाही शारीरिकी तया कर्मी बंधू. कार्य करता क्रिया, कार्य म्हणजे कर्म, ते करणारा कर्ता आणि प्रत्यक्ष ती होणारी क्रिया, अशी त्रिपुटी शिल्लकच राहत नाही. सांडिली त्रिपुटी, दीप उजळला घटी. सोपी गोष्ट. कार्य करता क्रिया हे स्वरूपची जाहले जया, तेच त्याचं स्वरूप आहे. कार्य पण तोच आहे, कर्ता पण तोच आहे, क्रिया पण तोच आहे स्वतः. मग नाही शारीरिकी तया कर्मी बंधू, त्याला शारीरिक कर्माचं बंधन पडत नाही. जे करता जीव विंदाणी, काढूनी पाचही खाणी, घडीत आहे करणी आहुती दाहे. म्हणजे स्वतःला कर्ता मानणारा जीव तो 10 इंद्रियांच्या हत्यारांनी, 10 इंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 5 हेतू, मागच्या श्लोकात आपण पाहिले ते, मोठ्या कौशल्याने बाहेर काढून टाकतो. त्याच्यामुळे त्याला कशाचंच बंधन पडत नाही. म्हणून आत्मयाचे केवळ जे रूपची जाहाल निखळ, तया नाही बंदिशाळ कर्माची हे. आत्मयाचे जे रूपची जहाल निखळ, ज्याला आत्मस्वरूपाची जाण, ज्ञान झालेलं आहे, निखळ ज्ञान झालेलं आहे, तया कर्माची बंदिशाळा नाही. त्याला कर्म बांधत नाही, कर्म बंधनकारक घडत नाही. आता पुढे 18, 19 आणि 20 या 3 श्लोकांमध्ये कर्म करण्यासाठी प्रेरणा आणि कर्मसंग्रह कसा होतो याचं वर्णन केलेलं आहे. ज्ञानम ज्ञेयम परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना, करणं कर्म कर्तेती त्रिविधा हा कर्मसंग्रहा. चोदना या शब्दाचा अर्थ आहे प्रेरणा. कर्म करण्याला प्रेरणा देणारे 3 गोष्टी आहेत. एक, ज्ञान, माणसाला ज्ञान प्राप्त करायचं असलं की तो कर्म करतो. दुसरं, ज्ञेय, ज्याला जाणून घ्यायचं आहे त्याच्यासाठी, ते जाणून घेण्यासाठी कर्म. आणि परिज्ञाता, जे ज्ञान होणार आहे ते ज्ञान. अशा 3 गोष्टी, 3 प्रकारच्या प्रेरणा या कर्मासाठी, कर्म करण्यासाठी कारण होतात. ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय. तसंच कर्ता, करणं कर्म करते ती, म्हणजे साधन, कर्म आणि कर्ता. कर्म करण्याचं साधन, प्रत्यक्ष कर्म आणि ते कर्म करणारा कर्ता, या 3 क्रिया, ह्या 3 गोष्टी ज्या आहेत, हा कर्मसंग्रह याला म्हणतात. या 3 गोष्टींना किंवा या 3 गोष्टींनी कर्मसंग्रह होतो. आता याच्याबद्दल ज्ञानेश्वर काय म्हणतात बघा. एथ ज्ञाता ज्ञान ज्ञेय हे कर्माचे प्रवृत्ती त्रय, तैसेची कर्ता कर्ण कार्य हे हा कर्मसंचयो. ज्ञाता ज्ञान ज्ञेय हे प्रवृत्तीत्रय, प्रेरणाकारक अशा 3 गोष्टी. तसेच कर्ता कर्ण कार्य हे या 3 गोष्टी कर्मसंचय करणारे आहेत. म्हणून हे कार्य मी करता, म्हणून माणसाने हे कार्य आहे आणि मी त्याचा कर्ता आहे, ऐसे आथी जेथ पंडू सुता, असा जर तो विचार करील तर तेथ आत्मा दुरी समजता क्रियांपासी, तिथून आत्मा दूर राहतो आणि तो क्रियेमध्ये अडकतो, कर्मामध्ये अडकतो. आता 19वा श्लोक. ज्ञानं कर्म च कर्ता च
त्रिविधैव गुणभेदतः. ज्ञान 3 प्रकारचं, कर्म 3 प्रकारचं आणि कर्ते 3 प्रकारचे असतात. कसे? गुणभेदतः, त्रिगुणांच्या भेदानी. गुणांची संख्या करणाऱ्या शास्त्रामध्ये गुणसंख्याने प्रोच्यते, गुणसंख्याने यथावत शृणुतत्तानि अपि. गुणसंख्याने, गुणांच्या बाबतीमध्ये सांख्यशास्त्रामध्ये, सांख्य दर्शनामध्ये, सांख्य तत्त्वज्ञानामध्ये गुणांची संख्या करणाऱ्या शास्त्रामध्ये म्हणजे सांख्यशास्त्रामध्ये ज्ञान, कर्म आणि कर्ता हे गुणांच्या भेदाने प्रत्येकी 3 प्रकारचे आहेत हे सांगितलेलं आहे. ते तू नीट ऐकावंस. ज्ञानम कर्म च कर्ता च त्रिविधैव गुणभेदतः. यांचे 3 प्रकार होतात प्रत्येकी आणि ते गुणभेदांमुळे होतात. म्हणजे सात्विक, राजस आणि तामस अशा 3 गुणांनी होतात. प्रोच्यते गुणसांख्याने. हे कुठे सांगितलंय? तर गुणांचं वर्णन करणाऱ्या सांख्यशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. यथावत शृणू, जसं सांगितलेलं आहे तसंच मी तुला सांगतो, ते तू ऐक. सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्विकम. आता त्रिविध म्हणल्यानंतर पहिल्यांदा सुरुवात सात्विक ज्ञानापासून केलेली. ज्ञान, कर्म, कर्ता या 3 गोष्टी सांगायच्या आहेत. त्यातलं सात्विक ज्ञान, राजस ज्ञान, तामस ज्ञान. सात्विक कर्म, राजस कर्म, तामस कर्म. सात्विक कर्ता, राजस कर्ता आणि तामस कर्ता, असं पुढे आपल्याला 3-3 श्लोकांच्या टप्प्यामध्ये हे बघायचं आहे. त्यातला आता हा 20वा श्लोक जो आहे तिथे सात्विक ज्ञान कशाला म्हणायचं हे सांगितलेलं आहे. सर्वभूतेषु येनैकं भावम अव्ययम ईक्षते. जो सर्व भूतमात्रांमध्ये ऐक्य भावानी पाहतो. मग ती गाय असेल, चिमणी असेल, घोडा असेल, माणूस असेल, हत्ती असेल, झाड असेल, पक्षी असेल, फूल असेल, फळ असेल, जे काय असेल ते, या सगळ्यांमध्ये ऐक्यभावाने तो पाहतो, समभावाने तो पाहतो. तिथे फक्त भगवंतच आहे, ही भगवंताचीच रूपं आहेत असं तो जो पाहतो. सर्वभूतेषु येन एकम भावम अव्ययम ईक्षते. अव्यय असा एकच भाव, परमेश्वर भाव, परमात्म भाव जो पाहतो. अविभक्तम विभक्तेषु तज्ज्ञानम विद्धि सात्विकम. तो अविभक्त परमात्माच या सगळ्यांमध्ये विभक्त झालेला आहे असं जो पाहतो ते त्याचं ज्ञान सात्विक आहे. तज्ज्ञानम विद्धि सात्विकम. ते त्याचं ज्ञान सात्विक आहे असं तू जाणावंस अर्जुना, असं इथे सांगितलेलं आहे. आता पुढे पुढच्या 21व्या श्लोकामध्ये राजस ज्ञान सांगितलेलं आहे. पृथकत्वेन तु यज्ञानं नाना भावान पृथक विधान वेत्ति सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानं विद्धि राजसम. तज्ज्ञानं विद्धि राजसम. ते ज्ञान तू राजस जाणावस. कोणतं ज्ञान? पृथकत्वेन तु यज्ञानं आणि नाना भावान पृथक विधान. ज्या ज्ञानामुळे, तज्ज्ञानम, ज्या ज्ञानामुळे माणूस सर्व भूतांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे, पृथकत्वेन नाना भावान, वेगवेगळ्या प्रकारचे अनेक भाव आणि त्यांच्यात भिन्नता जाणतो, ते ज्ञान तू राजस समजावस. म्हणजे काय? पहिल्या श्लोकात ज्या गोष्टीत ऐक्य मानतो, अव्यय अशा भगवंतालाच विभक्त झालेला मानतो, म्हणजेच हे भगवंताची रूपं आहेत, हा सगळा भगवंतच भरलेला आहे ब्रह्मांडामध्ये असं जो जाणतो ते सात्विक ज्ञान. पण जो असं जाणतो की भगवंत वगैरे काही नाही, हे झाड आहे, हे पशु आहेत, हे पक्षी आहेत, हे माणसं आहेत, हे देव आहेत, असं जो वेगळ्या भावांनी, वेगळ्या पद्धतींनी मानतो,
ते ज्ञान त्याचं राजस आहे असं समजावं. आता इथे ज्ञानेश्वरी काय म्हणते बघा. तरी पार्था परियेस ते ज्ञानगा राजस जे भेदाची कास धरुनी चाले. भेदाची कास धरुनी चाले. त्याला भेद जाणवतो आणि त्याच दृष्टीने तो विचार करतो. अलंकारपणे झाकले बाळा सोने का वाया गेले तैसे नामी रूपी दुरावले अद्वैत जया. अलंकारपणे झाकले. अलंकारामध्ये झाकलेलं सोनं. बाळा का वाया गेले. लहान मुलाला ते सोनं त्याच्यात आहे असं न कळल्यामुळे सोनं वाया गेलं का. नाही, ते त्याच्या ठिकाणी आहेच. तैसी नामी रूपी दुरावले अद्वैत. त्या प्रकारे जसे अलंकार आणि सोनं हे वेगळे नाहीतच, सोन्याचेच अलंकार आहेत, त्याप्रमाणे त्या अद्वैताचेच हे नामरूप आहेत. हे ज्याला कळत नाही तो त्या अद्वैतापासून दुरावतो. त्याला ते कधीच समजत नाही असं ते ज्ञान, ते राजस ज्ञान आहे. तैसी जया ज्ञाना जाणूनी भूत व्यक्ती भिन्ना ऐक्यबोधाची भावना निमोनी गेली. तसेच भिन्न भिन्न ते दिसू लागल्यामुळे तैशी जया ज्ञाना जाणोनी भूत व्यक्ती भिन्ना. हे सगळे भूत मात्र वेगळे वेगळे आहेत, भिन्न भिन्न आहेत असं दिसू लागतं. आणि ऐक्यबोधाची भावना म्हणजे ऐक्याची भावना निमोनी गेली, नाहीशी झाली. ऐक्यबुद्धी त्याची नष्ट झालेली आहे. असं जे ज्ञान आहे ते राजस ज्ञान समजावं. तैसे पदार्थ भेद बहुवस जाणोनी लहान थोर वेश आतले ते राजस ज्ञान येथ. वेगवेगळ्या प्रकारे पदार्थांचे भेद करून त्यांच्या रूप आकारांनुसार लहान थोर असं त्यांचं, काही लहान काही मोठे, हत्ती मोठा ससा लहान असं वर्गीकरण करणारं जे ज्ञान त्याला राजस ज्ञान म्हणावं असं ज्ञानेश्वरी सांगते. आता पुढे तामस ज्ञान. यत्तु कृत्स्नवद एकस्मिन् कार्ये सक्तम हेतुकम अतत्वार्थवदल्पंच तत्तामसमुदाहृतम. तत्तामसम उदाहृतम. त्याला तामस ज्ञान असं म्हणावं. कशाला. यत जे कृत्स्नवद म्हणजे संपूर्ण असल्याप्रमाणे, सर्व काही तेच असल्याप्रमाणे, एकस्मिन कार्ये सक्तम अहैतुकम, जो एकाच कार्यरूपी शरीरामध्ये आसक्त झालेला आहे आणि सर्व काही त्या देहालाच मानतो आहे. देह म्हणजेच सर्व काही आहे आणि तो त्या देहामध्येच आसक्त झालेला आहे. तसंच अतत्वार्थवत अल्पम, युक्तिशून्य आणि अगदी थोडंसं, तत्वरहित आणि तुच्छ असं तो मानतो. कुणाला. परमतत्वाला. जणू काही परमतत्व नाहीच, कसपटा समान मानतो परमतत्वाला आणि देहालाच सर्व काही मानतो. सर्व काही जे आहे ते देहच आहे आणि त्या देहामध्ये जो आसक्त असतो ते जे ज्ञान आहे त्याला झालेलं, त्याला तामस ज्ञान असं म्हणतात. आता हे आपण पहिल्या त्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे त्रिविध ज्ञान पाहिलं. आता त्रिविध कर्म आणि त्याच्यापुढे त्रिविध कर्ता बघायचा आहे. तर आता आपण त्रिविध कर्माकडे वळणार आहोत. 23व्या श्लोकामध्ये सात्विक कर्म सांगितलेलं आहे. सात्विक कर्म कसं असतं. नियतं संगरहितं अरागद्वेषतः कृतं अफलप्रेप्सुना कर्म यत्तत् सात्विकमुच्यते. यत् कर्म संगरहितं नियतं अरागद्वेषतः कृतं अफलप्रेप्सुः, असं जे आहे, असं जे कर्म आहे तत् ते कर्म सात्विकम उच्यते, त्याला सात्विक असं म्हणावं. म्हणजे कसं काय. नियतम म्हणजे शास्त्रांनी नेमून दिलेलं, शास्त्रांनी सांगितलं की ही कर्म करायची
बाकीची करायची नाहीत, असं शास्त्रांनी सांगितलेलं आहे. तर नियत असं जे नियत कर्म आहे, शास्त्रांनी ठरवून दिलेलं, संगरहितम, त्या कर्माचा आणि कर्मफळाचा ज्याला संग होत नाही, ज्याच्यामध्ये तो आसक्त होत नाही, असं केलेलं कर्म. अराग द्वेषतः, अराग म्हणजे अनासक्त, राग म्हणजे आसक्ती, प्रेम, ज्याला त्याच्यामध्ये आसक्ती नाही आणि त्याच्याबद्दल द्वेषही नाही, कर्माबद्दल आसक्ती पण नाही आणि कर्माबद्दल द्वेषही नाही, ते माझं कर्तव्यच आहे या भावनेने ते काम करणं, असं जो करतो. अफलप्रेप्सुना, आणि कोणत्याही फळाची इच्छा करत नाही, असं जे कर्म ते सात्विक कर्म म्हणावं, असं इथे म्हटलेलं आहे. आता याच्याबद्दल ज्ञानेश्वरी काय म्हणते बघा. तैसे सर्वस्वे कर्म अनुष्ठी, परी फळ नसूये दिठी, उखीती क्रिया पैठी ब्रह्मीची करी. तैसे सर्वस्वे कर्म अनुष्ठी, तो तसं कर्माचं अनुष्ठान करतो, म्हणजे जीव लावून जीवाभावानी तो कर्म, कारण जीव आणि कर्म तो वेगळा मानतच नाही, जीव म्हणजेच कर्म आहे आणि म्हणून ते कर्म माझं कर्तव्य आहे असं अशा ह्यानी तो करतो, अनुष्ठान करतो त्या कर्माचं अनुष्ठान. आपण पूजेचं, देवाचं, मंत्राचं अनुष्ठान म्हणतो, पण त्याच्यासाठी कर्मच पूजा आहे, कर्मच देव आहे, कर्मच मंत्र आहे आणि म्हणून त्या कर्माचं तो अनुष्ठान करतो. ज्ञानेश्वरांनी ॲप्रोप्रिएट शब्द वापरलेले आहेत, किती छान. तैसे सर्वस्वे कर्म अनुष्ठी, कर्माचं अनुष्ठान करतो. परी फळ नसूये दिठी, पण त्याची दृष्टी फळाकडे कधीच जात नाही, त्याच्या दृष्टीमध्ये फळाची निर्मिती असं काही त्याला दिसतच नाही. उखीती क्रिया पैठी, ते सगळं कर्म एकदमच ब्रह्मीची करी, ब्रह्मार्पणच करतो. कर्म करून ते ब्रह्मार्पण करायचं, किंवा ते करत असताना ब्रह्मा, इदम न मम इदम ब्रह्माय असं म्हणून ते ब्रह्मार्पणच तो करतो. ऐसिया हातवटिया कर्म निफजे जे धनंजया, जाण सात्विकते तया गुणनाम गा. अशा युक्तीने, अशा हातोटीने म्हणजे अशा युक्तीने जे कर्म आचरण होतं त्याला सात्विक कर्म असं म्हणावं, असं इथे म्हटलेलं आहे. आणि पुढचा 24वा जो श्लोक आहे तिथे राजस कर्म सांगितलेलं आहे, ते पण बघूया. यत्तु कामेप्सुना कर्म साहंकारेण वा पुनः, क्रियते बहुलायासम तद राजस कर्म, तामस नाही, राजस कर्म, तद राजसम उदारितम, त्याला राजस कर्म असं म्हणावं. कशाला? यत जे, काम इप्सुना भोगासक्तीयुक्त, फळ मिळण्याच्या आसक्तीने युक्त कर्म जे आहे ते, आणि कसं केलं जातं? साहंकारेण, अहंकारासहित, तसंच बहुल आयासम, अत्यंत कष्टानी परिश्रमपूर्वक जे काम केलं जातं, तद राजसमुदाहृतम, त्याला राजस कर्म असं म्हणावं. जे कर्म अत्यंत परिश्रमपूर्वक भोगांची इच्छा करणाऱ्या आणि अहंकार बाळगणाऱ्या माणसाकडून केले जाते त्याला राजस कर्म असे म्हणावे. त्याच्याबद्दल ज्ञानेश्वर काय म्हणतात बघा. तैसे नित्य नैमित्तिके कर्मे जिये आवश्यके, तयाचे विशी न शके बैसला उठू. नित्य आणि नैमित्तिक कर्म करण्यासाठी जो बसल्या जागचा उठत सुद्धा नाही, म्हणजे ती नित्य आणि नैमित्तिक कर्म जी नेमून दिलेली आहेत शास्त्रांनी, ती कर्म करायची त्याच्या मनामध्ये अजिबात इच्छा नसते, त्याच्यासाठी तो बिलकुलच उत्सुक असत नाही. बैसला न उठू शके, एकदा बसला की तो या नित्य नैमित्तिक कर्मांसाठी उठत सुद्धा नाही. येरा काम्याचे तरी नावे, देह सर्वस्व आघवे, वेचताही न मनवे.
वेचिताही न मनवे बहुवैसे. मात्र येरा मात्र काम्याचेनी तरी नावे. स्वार्थाचं मतलबाचं इच्छा असलेलं काम करायचं असेल तेव्हा काम्याचेनी नावे. ऐच्छिक स्वार्थी मतलबी असं काम करायचं असेल तर देह सर्वस्व आघवे. देह पूर्ण झिजवला तरी वेचिताही न मनवे बहु ऐसे. संपूर्ण देह वेचला त्या पूर्ण झिजवला तरी त्याला त्याच्याबद्दल फार वाईट वाटत नाही. पण नियत कर्म कर म्हटलं की तो हातपाय गाळून बसतो. ते काम्यकर्म सक्लेश जाणावे येथ राजस. आता चिन्ह परिस तामसाचे. ते काम्यकर्म सक्लेश. काम्य म्हणजे इच्छा केलेली कर्म ती आणि त्याच्यामुळे झालेला त्रास क्लेश. क्लेशासह केलेलं ते काम जाणावे येथ राजस. त्या कर्माला राजस असं म्हणावं. आणि आता चिन्ह परिस तामसाचे. याच्या पुढे मी तुला तामस कर्माचं लक्षण सांगणार आहे असं म्हणतात. आणि आपण इथे आज थांबणार आहोत. आपण श्लोक 16 ते 24 इथे 17 ते 24 इथे पाहिलेले आहेत. आज 17 ते 24 श्लोक आपण म्हणणार आहोत. आजच्यामध्ये एपिसोडमध्ये इथे थांबणार आहोत. बाकीचा भाग आपण उद्या घेणार आहोत. श्लोक म्हणूया. श्लोक अध्याय 18 श्लोक 17 ते 24. यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते. यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते. हत्वापि सैमान् लोकान् हत्वापि सैमान् लोकान् न हन्ति न निबध्यते. न हन्ति न निबध्यते. ज्ञानं ज्ञेयं परिज्ञाता. ज्ञानं ज्ञेयं परिज्ञाता. त्रिविधा कर्मचोदना. त्रिविधा कर्मचोदना. करणं कर्म कर्तेति. करणं कर्म कर्तेति. त्रिविधः कर्मसंग्रहः. त्रिविधः कर्मसंग्रहः. ज्ञानं कर्म च कर्ता च. ज्ञानं कर्म च कर्ता च. त्रिविधैव गुणभेदतः. त्रिविधैव गुणभेदतः. प्रोच्यते गुणसंख्याने. प्रोच्यते गुणसंख्याने. यथावच्छृणुतान्यपि. यथावच्छृणुतान्यपि. सर्वभूतेषु येनैकं. सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते. भावमव्ययमीक्षते. अविभक्तं विभक्तेषु. अविभक्तं विभक्तेषु. तज्ज्ञानं विद्धि सात्विकं. तज्ज्ञानं विद्धि सात्विकं. पृथकत्वेन तु यज्ज्ञानं. पृथकत्वेन तु यज्ज्ञानं. नानाभावान् पृथग्विधान्. नानाभावान् पृथग्विधान्. वेत्ति सर्वेषु भूतेषु. वेत्ति सर्वेषु भूतेषु. तज्ज्ञानं विद्धि राजसं. तज्ज्ञानं विद्धि राजसं. यत्तु कृत्स्नवदेकस्मिन्. यत्तु कृत्स्नवदेकस्मिन् कार्ये सक्तमहैतुकम्. कार्ये सक्तमहैतुकम्. अतत्त्वार्थवदल्पञ्च. अतत्त्वार्थवदल्पञ्च. तत्तामसमुदाहृतं. तत्तामसमुदाहृतं. नियतं सङ्गरहितं. नियतं सङ्गरहितं. रागद्वेषतः कृतम्. अरागद्वेषतः कृतम्. अफलप्रेप्सुना कर्म. अफलप्रेप्सुना कर्म. यत् सात्विकमुच्यते.
यत्तत् सात्विकमुच्यते यत्तु कामेप्सुना कर्म यत्तु कामेप्सुना कर्म सर्वाहंकारेण वा पुनः साहंकारेण वा पुनः साहंकारेण वा पुनः क्रियते बहुलायासं तद्राजसमुदाहृतं हरिः ओम. आज आपण इथे थांबणार आहोत. पुढचा भाग आपण उद्या.